गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा गावात महसूल विभागाच्या नोंदीतील कथित त्रुटींमुळे शेतकऱ्याची तब्बल 1.67 हेक्टर जमीन कमी झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी कृष्णकुमार पुंडलिक डोळे यांनी आज ग्रामातील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन छेडले। आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली। आज पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन तब्बल 6 तास सुरू होते। गावातील जिल्हा परिषद शाळेजवळील उंच पाण्याच्या टाकीवर चढलेल्या शेतकऱ्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, तहसील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली। माहितीनुसार मौजा पालेवाडा येथील जुना गट क्रमांक 336 अंतर्गत डोळे कुटुंबाच्या नावे एकूण 10.14 हेक्टर शेतजमीन नोंद होती। सन 1989 मध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जमिनीची विभागणी करण्यात आली होती। त्यानुसार गट क्रमांक 336/4 व गट क्रमांक 336/5 असे विभाजन करून फेरफार नोंदी करण्यात आल्या होत्या। मात्र पुढे महसूल विभागाने जुना गट क्रमांक 336 हा नवीन गट क्रमांक 417 मध्ये रूपांतरित करताना मूळ क्षेत्रफळात मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। जुन्या नोंदीत 10.14 हेक्टर जमीन असताना नव्या नोंदीत केवळ 8.47 हेक्टर आर इतकेच क्षेत्र दाखवण्यात आल्याचे डोळे यांनी सांगितले। त्यामुळे तब्बल 1.67 हेक्टर जमीन महसूल नोंदीतून गायब झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या संदर्भात अनेक वेळा तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे निवेदने, अर्ज आणि पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला। वर्षानुवर्ष सरकारी दार ठोठावूनही न्याय मिळत नाही, म्हणूनच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला अशी भावना डोळे यांनी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान शेतकरी डोळे यांनी टाकीवरूनच प्रशासनाला थेट इशारा देत माझ्या हक्काचा जमिनीचा हिशोब द्या, अन्यथा आत्मदहन करीन असा आक्रमक पवित्रा घेतला। त्यामुळे काही काळ प्रशासनाची मोठी तारंबळ उडाली होती। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार प्रज्ञा भोकरे, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याशी चर्चा करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला। अखेर प्रकरणाची चौकशी करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर डोळे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले। त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते। मात्र आंदोलन मागे घेतल्यानंतरही शेतकरी डोळे यांनी प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून निर्धारित मुदतीत न्याय न मिळाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे। दरम्यान या घटनेमुळे महसूल विभागातील फेरफार प्रक्रिया, जमिनीच्या नोंदींची अचूकता आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संपूर्ण परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।